हर सकाळच्या 7 वाजलेत आणि रात्री आपण कठोर या गावात मुक्कामासाठी थांबलो होतो। आज सकाळी आपण 7 वाजता कठोरा गावातून आता पुढे चाललेलो आहेत। 10 किलोमीटरवर शालिवाहन हे गाव लागणार आहे। तर आज बघू आपण किती किलोमीटर चालतोय ते। चला नर्मदे हर। सकाळ सकाळ मैयाचं दर्शन। मैया एकदम शांत वाहते इथून। कठोरा गावच्या कडेकडेचा हा परिसर आहे आणि हा आपला रस्ता। हे आपल्या बरोबरचे परिक्रमावासी महर्षी मांडव्य ऋषी आश्रम, त्या ऋषींचा आश्रम लागलेले कटरा गावातून आपण अर्धा 1 तास चालून आल्याच्या नंतर हे नर्मदा नदीच्या ठिकाणी आश्रम आहे। तर ही नर्मदा नदी आणि मांडव्य ऋषी आश्रम बडगाव, कटरापासून 1 तासाच्या अंतरावर आपण आलेलो आहोत। तर हे मांडव्य ऋषी आश्रम। मांडव्य ऋषी परिक्रमा करत असताना या ठिकाणी मांडव्य ऋषींनी तप केलं। तर हीच ती मांडव्य ऋषींची गुफा। गुफेमध्ये जाण्याचा मार्ग या ठिकाणी मांडव्य ऋषींनी तप केलं। तर ती गुफा आतमध्ये येण्यासाठी असा मार्ग आहे। तर आतमध्ये अशा पद्धतीने यावं लागतं, हळूच व्हावं पडत नाही। तर या ठिकाणी बसून मांडव्य ऋषींनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जो दिसतोय तो महेश्वरचा घाट। अहिल्याबाई होळकरांनी हा घाट बांधला होता। आतमध्ये महादेवाचं मंदिर वगैरे आहे। तर आता आपण चाललोय महेश्वरच्या अलीकडच्या साईडनं, म्हणजे शालिवाहन या गावातून। तर चला बघूया पुढे हा कडेकडेचा रस्ता। महेश्वर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील एक शहर आहे। हे शहर नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर आहे। हे शहर चक्रवर्ती सम्राट सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य अर्जुन आणि हे राजा यांचे राज्य होते। अलीकडच्या काळात अनेक वर्षानंतर मराठा होळकरांच्या काळात 6 जानेवारी 1818 पर्यंत ते माळव्याची राजधानी होते। महेश्वरचा इतिहास फार मोठा आहे। तर आपण उत्तर तीरावर गेल्याच्या नंतर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू। शालिवाहन मंदिरात आपण दर्शन घेतल्याच्या नंतर मध्य प्रदेशातील पर्यटन गाव मोथू या गावातून आपण आपला नर्मदा परिक्रमेचा मार्ग होता। त्यानंतर आपण तिथून पुढे परिक्रमा चालू केली। आज आमचा 5वा दिवस। सकाळी निघल्यावर जरा बरं चाललं होतं, आता पाय दुखायला लागलाय डावा। एका पायाची डाव्या पायाची शिर दुखायला लागली। आता चालायला जरा त्रास होतोय। थांबलं की बरं वाटतंय, पण मग चालताना परत। त्यामुळं आता आपण नॉनस्टॉप एकदम स्लो एकदम दमाने आपण चालतोय। हे मकाची शेती, उत्पन्नाची मका असावी, मशीनने चालू काढायची। बघा पाहू शकतो माझ्या पाठीमाग ती मशीन। थांबला की त्रास होतो, त्यामुळे थोडं थोडं का होईना चालत राहायचं। आता ऊन वाढायला लागले जरा। सकाळी जेवढा रस्ता कव्हर करताना तेवढा रस्ता कव्हर करून घ्यायचा, नंतर मग त्रास होतो परत। हा मी चालतो थोडं
जरा पाय मी एकदम दमादमान चलतो. काका म्हणले जरा थांबायचं, चलतो थोडं पुढे जाऊन थांबून परत अजून दालखेडा म्हणून गावी आले. हो थांबा. तर त्याचा आश्रम दाखवलं होतं आत्ता मागं 2 किलोमीटर. तर बोथू गावामध्ये विचारलं होतं आपण की तिथं जेवण भेटेल का म्हणून. तर त्यांनी सांगितलं होतं की तिथं जेवण भेटतं. तर मग आपण आता चाललो आहे दालखेडाकडं. आत्ता वाजलेत 11, 11:30पर्यंत पोचू. बघू मग तिथं निघल्यापासून जी आपल्याला केळीची शेती लागली ते काय संपा नाही. मस्त शेती इकडं नर्मदा मैयाजवळ असल्यामुळं पूर्ण एरिया बागायती. असे वाटात वगैरे कोणी तोडून वगैरे टाकलेली. काका खायची का केळी? बघा बरं 1-2 घ्या बरं, आपण खाऊ. चला पुढं जाऊ आता. कच्ची केळी ती. अशा पद्धतीने दालखेडाचा आश्रम आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं असा रोड आहे. इकडनं जायचं सरळ. इकडनं आपल्याबरोबर जे होते ते अजून सगळे मागच आहेत. तर 11:30 वाजता आपण पोहोचलेलोच आश्रमावरती. हे पाणी असल्यामुळं काही कपडे वगैरे धुत आहेत. चला. सकाळी आम्ही कठोरून निघल्याच्या नंतर पाय एका जागेवर मुरगळला होता. तर चालताना खूप त्रास होत होता. त्यामुळं दुपारी आम्ही जे दालखेडाला दुपारच्या भोजन प्रसादासाठी थांबलो. तर तिथे जे दादा होते संभाजीनगरचे, यांनी माझा पाय जोडून दिला. हा आहे दालखेडामधील आश्रम, जिथे आपण भोजन प्रसादी घेतली आणि आता आपण चाललो पुढील प्रवासासाठी. चला नर्मदे हर. बसायचं नर्मदे हर. आपण आता खलघाटमध्ये पोहोचलो आहोत. आपण दुपारी जेवण करून 2 वाजता निघलो होतो. तर आत्ता आपल्याला वाजलेत 5:30 खलघाटमध्ये पोहोचायला. अजून माझ्या पाठीमागे दिसतोय हा बालाजी आश्रम. तर बालाजी आश्रममध्ये आपण न थांबता आपण चाललो आहोत जोग महाराज आश्रमामध्ये. खलघाटमध्ये जोग महाराजांचा आश्रम आहे. तिथे नर्मदा परिक्रमाची जे आहे ते थांबतात. तिथे जेवणाची वगैरे व्यवस्था होती. तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत. हा आहे इंदोर पुणे हायवे खलघाटमधील. आणि तो जो पलीकडे दिसतोय तो नर्मदा मैयावरील पूल. आणि त्याच्या शेजारी आपल्याला जे आता आश्रमात जायचं आहे आपल्याला जोग महाराजांच्या. तर खलघाट येथील जोग महाराजांच्या आश्रमात. तर आपण आता तिकडेच चाललोय. जोग महाराजांच्या आश्रमातून दिसणार हे नर्मदा मैयाचं पात्र. आणि हा मुंबई इंदोर हायवे. तर हा मैयावरील पूल. आणि आपण 6 वाजता इथे पोहोचलो. तर त्यांनी परिक्रमावासियांची भोजन प्रसादाची व्यवस्था चालू होती. त्याचप्रमाणे ज्यांना वरती जागा वगैरे भेटली नव्हती तर त्यांना खाली परिक्रमावासियांची खाली निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.